पैसे लागले, आमच्यावरती लोन चालू आहेत, ती लोन कोण फेडणार? 6 वर्षामध्ये नाही जागे झाले का? तेव्हा बी कळवायला पाहिजे होतं ना, असं करता असं झालं होणार आहे म्हणून. मग आता का आमच्यावर हे आणलंय? अचानक तुम्ही हार्ट अटॅक पाठवता, नोटीस पाठवता, म्हणजे हार्ट अटॅक यायचं, माणूस मरून जायचं इथे. कसं करायचं? कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 65 इमारतींवर कोर्टाचा आदेश आहे बुलडोझर चालवायचा. उद्यापासून ही तोडक कारवाई सुरू होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेनं या इमारतींमधील रहिवाशांना घरं खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे जगावं की मरावं असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा ठाकलाय. मनपा आणि पोलिसांकडून घरं खाली करण्याकरता धमकावलं जात असल्याचा आरोप रहिवासी करतायत. आम्ही पै जमा करून घर घेतलं, आता घर तोडण्याच्या नोटिसा आल्या आहेत, यात आमची काय चूक आहे असा सवाल रहिवासी करतायत. इमारतींवर बुलडोझर चालवण्याआधी आमच्यावर बुलडोझर चालवा, आम्ही घरं रिकामी करणार नाही असा पवित्रा रहिवाशांनी घेतलाय. आमच्या घरांवर कारवाई करता, मात्र आमची फसवणूक केलेली आहे त्या बिल्डरवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाही, कधी करणार असा प्रश्न रहिवाशांनी केला. आमची तर काहीच चूक नाही. आम्ही ज्यांनी इकडे जेवढ्या लोकांनी घर घेतलेलं आहे सगळ्यांनी रेरा बघूनच घर घेतलेलं आहे. सगळ्यांचं मल्टीनॅशनल अँड नॅशनलाइज बँकेकडनं लोन झालेलं आहे. SBI, HDFC, कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँक ज्या नामांकित बँकेकडनं लोन झालं आहे. आणि आम्ही सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाचं पहिलं घर आहे. कोणाचं बिल्डिंगमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर अख्खा पैसा घराचा उतला गेलेला आहे हे घर घेण्यासाठी. सगळ्यांचं पहिलंच घराचं स्वप्न आहे घर घेण्याचं. आता ह्या 2 दिवसानंतर बाहेर आम्ही रस्त्यावर येऊन जाणार कुठे? कारण हे पहिलंच घर आहे आमचं. हे पहिलं रूम आम्ही ह्या घेतला होता बिल्डिंगमध्ये, पण हा प्रॉब्लेम आम्हाला माहितीच नव्हता. लिगल म्हणूनच घेतलं होतं, कारण इथून स्कूल वगैरे सगळं जवळ असणार ह्या उद्देशानेच घेतलं होतं. गावावरून आल्याच्या नंतर 2 वर्ष झाली आम्ही नातेवाईकांकडून पैसे वगैरे घेतलेले, मुलाने लोन काढलं आणि आम्ही हे घर विकत घेतलेले. कांदिवलीला पण घर होतं, तेही आमचं असंच गेलं. आम्हाला हटवलं, त्यानंतर पुन्हा तिथे झोपड्या बांधून दामूनगर त्रिमूर्तीमध्ये राहिले आणि आता इथे आल्यावर पण अशीच परिस्थिती आहे. आता आम्ही जगावं की मारावं हाच प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे. म्हणजे आता असं चाललं आहे की चोराला सोडतात आणि संन्याशाला फाशावर लटकवत आहेत. ही परिस्थिती आता आमची आणलेली आहे. माझ्या मुलाचं लग्न जमलंय तर 1च महिना बाकी राहिला आहे, तर मी लग्नाच्या तयारीलाच राहिले आता. आणि आत्तापर्यंत आम्ही वाड्यानेच राहत होतो. दुसऱ्याची पोरगी केली, तिला मी हेच घर दाखवलं आहे ती पोरगी भेटण्यासाठी. तर मला हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम झाला तर काही करणार आम्ही, आणि लग्नाचं कसं करणार? 1 महिना तर आले, तारीख फिक्स झालेली आहे लग्नाची. दरम्यान घर घेताना काय काळजी घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, पाहाव्यात, याबाबत वकील काय म्हणाले ते बघा. महानगरपालिकेमध्ये जाऊन खात्री केली तर चांगली. त्याचबरोबर जागेचा जागेवरती एखादा प्लॅन पास असला तरी त्या जागेचं सर्च आणि टायटल सर्टिफिकेट ह्या गोष्टी सुद्धा बघणं अति गरजेचे आहेत. कारण अनेक वेळा असा होतो की बिल्डिंग प्लॅन पास प्रमाणे उभी होते, पण नंतर त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर्स होतात आणि घेतलेल्या लोकांची फसवणूक होते. म्हणून या गोष्टीची पण खात्री केली पाहिजे. त्याचबरोबर रेरा नंबर आहे की नाही, त्या रेराच्या रजिस्टर त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्याचीही पडताळणी केली पाहिजे. घर घेताना तुम्ही काय काळजी घ्याल आपण नजर टाकूया. बघा, मनपात जाऊन बांधकाम परवानगीची खात्री करून घ्या. ही बिल्डिंग कशी आहे, काय आहे, कुठले कागदपत्र दिलेत बिल्डरने ते बघून घ्या. इमारतीच्या बांधकाम आराखड्याला मंजुरी मिळालेली आहे का ते सुद्धा बघा. आराखडा म्हणजे प्लॅन. जमीन कुणाच्या नावावर आहे ते देखील बघा. रेरा नंबरची ही खात्री करून घ्या. तो रेरा नंबर घ्यायचा मनपाकडनं आणि त्याची 2-3 ठिकाणाहून खात्री करून घ्यायची. साईटवर जाऊन मंजूर प्लॅनची खात्री करून घ्या. साईट जर स्वतःला बघता येत नसेल, त्यातला जो तज्ज्ञ असेल कॉम्प्युटरमधला त्याच्याजवळ बसा आणि त्याच्याकडनं साईटवर जाऊन मंजूर प्लॅनची खात्री करून घ्या. ही सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलीत तर अशा फसवणुकीला तुम्ही बळी पडणार नाही. डोंबिवलीमध्ये 62 इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला. यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. 6,500 ते 7,000 कुटुंब रस्त्यावर आली आहेत. त्याची वेदना सरकारला होत नाही का?
याची जबाबदारी कोणतं सरकार घेणार असा सवाल राऊतांनी केला. रवींद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत, ते राजीनामा देणार का? तिथले सत्ताधारी मंत्री पालकमंत्री राजीनामा देणार का असा सवाल संजय राऊतांनी केला. डोंबिवलीमध्ये 65 इमारतींवर बुलडोझर चालवले. बिल्डरनं खोटे कागदपत्र तयार करून, बनावट कागदपत्र तयार करून, आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो, राजकीय पाठबळ असतं. त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते. या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात. मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवलीसारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही. त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करतायत. जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्यांना भेट देत नाहीत, पळून जात आहेत. हा काय प्रकार आहे? संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही मुंडेंचा राजीनामा मागताय. रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत, त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना, मग ते राजीनामा देणार आहेत का? जी 6,500 कुटुंब रस्त्यावर आली आहेत, बेघर झाली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत. मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना. डोंबिवलीतील 1-2 नव्हे तर तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत. पण या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आहे, तो म्हणजे चूक कुणाची आणि भुर्दंड कुणाला. हे मुद्दे पुढे करत 7 तरुणांनी या प्रकरणी एक वेगळं पाऊल उचललंय, जे आत्तापर्यंत अशा प्रकरणामध्ये कधीच उचललं गेलं नाही. ज्या घरांमध्ये निवारा मिळाला होता ते सोडून बेघर होण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली आहे. डोंबिवलीतील याच इमारतीमध्ये राहून सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता धुळीस मिळालंय. त्यातील हा प्रणव पाटील. मुंबईतील घर परवडत नाही म्हणून ठाण्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रवीणनं लग्नानंतर डोंबिवलीत स्वतःचं घर घेतलं. मुलाबाळांसह सुखानं संसार सुरू असतानाच कोसळलेल्या या संकटामुळे प्रणव कोलमडून गेला, कारण इथल्या घरासाठी त्याने 30 लाखांचं कर्ज घेतलंय. न्यायाच्या मागणीसाठी इथल्या 7 तरुण रहिवाशांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. बिल्डरांनी हे जे केले डॉक्युमेंट खोटे करून आणि अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या वापरल्या असतील किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्वेशन असेल, तर त्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला फसवलंय, ज्या बिल्डरांनी आम्हाला फसवलंय, ज्या राजकीय लोकांनी आम्हाला फसवलंय, तर याच्यातून आज काल आमची केस झाली होती. त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे. म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला होता. आता आम्ही याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहोत, सुप्रीम कोर्टाकडे आमचा न्याय मागणार आहोत. सर्व कागदपत्र तपासून प्रणवने कोपर स्टेशनला लागून असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये घर घेतलं होतं. राष्ट्रीय बँकेने त्याला लोन दिलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पाणी दिलं, वीज मिळाली, पालिकेनं कर देखील वसूल केला. मात्र त्याच पालिकेनं इमारत अनधिकृत असल्याची नोटीस 2 वर्षांपूर्वी पाठवली होती. म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की हे यांना नोटीस आली आहे, हे इनलिगल बांधकाम आहे, मग तेव्हाच केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी का नाही केलं? सहाय्यक आयुक्त काय करत होते? आज 19 पासून जर आज 24 पर्यंत जर विचार केला, आज 6 वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का? आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडा एका रात्रीत होतं. ही छोटी, मला सांगा, ही 4 विंगची बिल्डिंग आहे, 7-7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती एका रात्रीत उभी राहणार आहे का? प्रणव प्रमाणेच साई गॅलेक्सी इमारतीत अनेक रहिवाशांवर जानेवारी 2023 मध्ये संकट कोसळलं. कर्ज काढून घर घेतलं, सर्व कमाई त्यात गुंतवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
बिल्डिंग घेताना मी एक बिल्डरला क्वेश्चन पण केला होता की याचं रजिस्ट्रेशन होणार का, तर त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं तुमचं KDMC थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार, प्रॉपर टॅक्स पावती लागणार, तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला KDMC थ्रूच मिळणार आहे. तर मी याच्यावर विचार केला की नाही, हा प्रॉपर लिगल रूम दिसतात, त्यामुळे मी रूम घेतली आहे. KDMCच्या ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत. 2023 ज्या वेळेला आम्हाला नोटीस आली त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते वॉर्डमध्ये, साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो, त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ, ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून. म्हणजे KDMC सुद्धा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि KDMCच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी KDMCचे लोक फसतात, त्याच्यामुळे KDMCने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची ॲक्सेप्ट जी आहे ऑर्डर ॲक्सेप्ट केली. इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून या रहिवाशांनी साई गॅलेक्सीमध्ये घरं घेतली. मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशी करतायत. फसवणूक असल्याचं आढळून आल्यानंतर रेराने 5% दंड का ठोठावला नाही? दंड ठोठावला असता तर कुणी फ्लॅटच घेतला नसता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या जागेवर इमारत उभी राहतेय हे दिसलं नाही का? या इमारतींना पाणी लाईट दिलं, काही योजनेअंतर्गत घरे दिली, यामुळे राष्ट्रीय बँकांनी ग्राहकांना कर्ज दिलं. यामागे आर्थिक राजकारणही आहे. स्थानिक नगरसेवकाला 2 फ्लॅट दिले जातात. अधिकाऱ्यांना 1 लाख ते 50 लाखांपर्यंत अंडर टेबल पैसे दिले जातात. पैसे दिल्यामुळे अशा बांधकामांवर कोणीही लक्ष देत नाही. तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर त्यानुसार आता महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी आता व्हॅकेट करण्यासाठी, इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जवळपास 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. मात्र या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी, रेरा अधिकारी, निबंधक विभाग, बँका यांची ईडी किंवा CBIनं चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांना केली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयातही करून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. दरम्यान या इमारतीवर होणाऱ्या कारवाई विरोधात या इमारतीमधील काही रहिवासी सुप्रीम कोर्टात जात आहेत. खोटी कागदपत्र खरं असल्याचं दाखवून बिल्डर आणि अधिकारी तसंच राजकीय मंडळींनी घरं विकून कोट्यवधी रुपये कमावले. त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी इथले रहिवासी करतायत. या इमारती बांधणारे बिल्डर, तत्कालीन पालिका अधिकारी आणि बिल्डिंग परवानगी देणाऱ्या इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी केली जाणार असा सवाल सर्वसामान्य रहिवाशांनी विचारलाय. ऑब्व्हियस आहे, कारण प्रत्येकाने मेहनतीचा पैसा टाकलेला आहे. कोणी लुबाडून किंवा चोरी चकारी करून केलेला पैसा नाही. तो आज पैसा काढून, लोन काढून, मराठीमध्ये एक म्हण जी असते की लंकेची पार्वती, आम्ही लंकेतीच्या पार्वती केलेली आमच्या बायकांना, आमच्या वाईफला, आमच्या आईला किंवा मुलींना, आणि आत्ताच्या घडीला त्यांच्या गळ्यावरती एक दागिना नाही. हे असताना सडनली आम्हाला नोटीस येते, आम्हाला गव्हर्नमेंट सांगते तुम्ही घर खाली करा. जी कारवाई व्हायची आहे ती सगळ्यात पहिली कारवाई ज्यांनी फसवलंय, कोर्टाला हीच मागणी होती आमची की आम्हाला कोणी फसवलंय, हायकोर्टने फसवलंय, बिल्डरने फसवलंय किंवा राजकीय लोकांनी फसवलंय, ज्यांनी फसवलंय त्यांच्यावर कारवाई करा. आजच्या घडीला जो निर्णय आलाय तो निर्णय असं सांगतोय की तुम्ही रूम घेणारे, तुम्ही 30 लाख रुपये भरून जे लोन करून रूम घेणारे लोक आहेत ते मूर्ख आहेत, आणि तुम्ही जी रूम घेतली त्याच्यामुळेच ही तुटते. म्हणजे बिल्डरनी बिल्डिंग बांधली ही चुकीची नाही, बिल्डरनी खोटे डॉक्युमेंट केलेत हे चुकीचं नाही. हे मी ऑन कॅमेरा बोलतोय कारण हे हायकोर्टाने प्रूव्ह केलंय की डॉक्युमेंट खोटे आहेत म्हणून. जर हायकोर्ट ठरवतोय की डॉक्युमेंट खोटे आहेत, मग हायकोर्टाचा मान राखून मी बोलतोय की त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे होती की हे डॉक्युमेंट कोणी बनवले, डॉक्युमेंट कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे. तुमची नक्कीच चौकशी झाली पाहिजे.